में उस्मान पटेल की और डॉक्टर नबील की टीम पहुंचे फाइनल में। सुल्तान वर्सेस उबैद 11, ये दो टीमें हैं, आगे जा चुके हैं। कल फाइनल उनकी हम देखेंगे। उस्मान पटेल को तो राइट हैंड में आपने खेलते हुए देखा है, लेकिन कल आप देखेंगे लेफ्ट हैंड में उस्मान कैसे खेलते हैं, क्योंकि टीपीएल का और नियम है उस्मान को राइट से बल्लेबाजी करने की अनुमति नहीं है टीपीएल में। नहीं, रिवर्स भी मना है उनके लिए। चलिए मैच की तरफ चलते हैं दोस्तों। मैदान के अंदर सारा 11 नानकर टीम बनाम सुएक्सपोर्ट जीवदानी बामन डोंगरी। हल्के हाथों से कट करने की कोशिश है, थोड़े से खिलाड़ी फंबल हुए थे शॉर्ट थर्ड मैन गली के बीचों बीच, लेकिन इस समय सिंगल मिलेगी। एक और सिंगल के साथ शुरुआत होती हुई संदेश गोंदले और तकदीर पाटिल जोड़ी मैदान के अंदर हैं। हाँ यस, आज दर्शक है जहीर, क्योंकि कल पहली रात से तो अनुमान जताया था हमने कि 9 तारीख को यहाँ पर काफी बड़े तादाद में दर्शक होंगे, और बिल्कुल वो देख रहे हैं, हम दिखाई दे रहे हैं, क्योंकि क्रिकेट की सबसे बड़ी धुरंधर आज इस मैदान के अंदर खेलने के लिए उतरी हैं। तो कहीं ना कहीं मैचेस अच्छे होंगे। पहला मैच भी अच्छा रहा, फुल टॉस दिए, हल्के हाथों से खेला है, शॉर्ट मिड ऑफ के में खिलाड़ी मौजूद हैं। एक ही रन मिलेगी और इस 1 रनों के साथ स्कोर 2 के ऊपर पहुंचता हुआ संदेश गोंदले और तकदीर पाटिल काफी अच्छी जोड़ी है। बामन डोंगरी टीम के लिए हमेशा अच्छा योगदान उन्होंने दिया है। चलिए यहाँ पर टीम बामन डोंगरी के खिलाड़ियों से भी दरख्वास्त है कि जल्द से जल्द आप अंपायर के ऊपर जो डिसीजन अंपायर के ऊपर शक न कीजिए। पांच ओवर का मैच है। 5 ओवर के इस मैच में देखना है कितना टारगेट यहां पर खड़ा हो जाता है, क्योंकि सारा 11 नानकर भिवंडी विभाग से एक ही टीम इस श्रृंखला में खेल रही है, जिन्हें मौका मिला है वाइल्ड कार्ड एंट्री। और आज देखिए यहां से उनका सामना है बिल्कुल रायगढ़ की धुरंधर यानी कि जीवदानी बामन डोंगरी के साथ हम देख रहे हैं। पनवेल पुरन तहसील की टीम, पनवेल की जिस तरह से क्रिकेट में काफी बड़ा योगदान उन्होंने दे दिया है। तकदीर पाटिल और संदेश गोंदली हमेशा इस टीम के लिए काफी निर्णायक मोड में अच्छा खेल उन्होंने दिखाया है। अक्षय कोहली की गेंद थी, पटकी भी गेंद थी मारने की कोशिश, लेकिन देखिए थोड़े से जल्दबाजी में दिखे खिलाड़ी, लेकिन 1 ही रन मिलेगी और इस 1 रनों के साथ स्कोर 1 से आ गया था, 3 रनों के ऊपर पहुंचता हुआ तकदीर पाटिल इस समय खेलने के लिए तैयार हैं। अक्षय कोहली काफी बेहतरीन तरह से मैच जरूर होगा, इसमें कतई संदेह नहीं है। बड़ा हिट खेलने की कोशिश, लॉन्ग ऑफ के क्षेत्र में गेंद जाएगी सीमा रेखा पार, यह आता हुआ शानदार। यस, वहां से डिसीजन दीजिए। दर्शकों से गुजारिश है कि क्या एग्जैक्टली अंपायर वहां पर कुछ रू कर रहे। 6 रन, तो दर्शक कोई हाथ नहीं वहां पर उठा रहे कि आदित्य आपको दिखा है तो जरूर दीजिए कॉल वहां से। सो ये 6 आया है संदेश तकदीर पाटिल के बल्ले से। 6 के साथ स्कोर आता हुआ 9 रनों के ऊपर। अक्षय कोहली फिर से एक बार, ओ ये देखिए यहां से कुछ अलग तरह से इस गेंद को डिलीवर किया था। निश्चित तौर पे यहां से ये डॉट गेंद की समाप्ति, जिन्हें को छोड़कर बिल्कुल जो 5 गेंदें थी काफी बेहतरीन निर्णायक मूड में नजर आई, जहां से पहले पावर प्ले के अंदर रन आए हैं 9, यानी कि अच्छा प्रयास जरूर हो चुका है दोनों टीमों की तरफ से। अच्छा यहां पर खेल होता हुआ विदाउट लॉस बामन डोंगरी टीम की शुरुआत 9
लेकिन यहां से 10 के अंदर बिल्कुल पहले गेंदबाज अक्षय कोहली ने रन बना दिए हैं, तो उनकी भी अच्छी यहां पर गेंदबाजी नजर आई है। फैसल रूफिंग सॉल्यूशन तो मच्छिंद्र पाटिल सर, सलीम भाई कुछ डीजे जूतों के ऊपर ज्यादा मेहरबान हुए हैं ऐसा लग रहा है मेरे हिसाब से। हाँ, भर दो झोली, वो तो भर दिए है शायद, ये अंदर की बात है। सलीम भाई आते हैं तो कुछ ना कुछ लेकर ही आते हैं, उन्हें पता है कि कहां पर क्या करना है। खाली बैनर लगाकर कुछ नहीं होता है दोस्तों, यहाँ सब कुछ होता है। आपको फेमस होना है तो ये बैनर विनर लगाकर कुछ नहीं है, कोई देखता कोई नहीं देखता, लेकिन यहाँ से आवाज जाती है तो सबका ध्यान चला जाता है। मच्छिंद्र पाटिल सर, और ये वाइड है, वाइड है बिल्कुल, तो उन्हें पता है। फैसल रूफिंग सॉल्यूशन का एक कटआउट है, बैनर लगे हुए हैं, आप सोचिए हम बनाएंगे। डायरेक्टर सलीम भाई रहमानी काफी अच्छा आप खेलते भी रहते हैं। ओ ये देखिए बहुत ही खूबसूरत स्ट्रोक हो, लाजवाब। देखिए किस तरह से ये आउटफील्ड फास्ट थी, गेंद देखते देखते सीमा पार 4 रन। जबरदस्त। देखिए हमारे तलोजा के दर्शक तो काफी खुश है, पहली रात से काफी एंजॉय कर रहे हैं। चलिए कुछ तो जो बंद भी टूर्नामेंट लेने की, जिस तरह से मैदान का अभाव था मच्छिंद्र पाटिल सर, कहाँ खेला जाए, कहाँ पर इतना बड़ा तामझाम खड़ा किया जाए, बहुत सी समस्याएं थी, उसे अब हल करके 12 साल बाद फिर से एक बार ये बड़ा मंजर यहाँ पर हासिल किया है हमारे सेट्यूलेन टीम के ये धुरंधर योद्धाओं ने। सो यहाँ से बहुत ही खूबसूरत ये स्ट्रोक था, 1 रनों की, बिल्कुल यहाँ पर 1 रन बनता हुआ, 1 रनों के साथ स्कोर 15 के ऊपर पहुंचता हुआ सारा 11 नानकर टीम, यानी कि मूल्यखंड के हमारे जो पैकर्स है उनकी तरफ से इस टीम को पुरस्कृत किया गया है, तो उनका भी हम स्वागत करते हैं। लेकिन जिस तरह से जीवदानी बामन डोंगरी यानी कि सुई एक्सपोर्ट जीवदानी बामन डोंगरी इस टीम से आज बामन डोंगरी टीम खेल रही है, तो निश्चित तौर पे सुहास सेठ मात्रे दापोली के आदर्श व्यक्तिमत्व यहाँ पर आए हैं। आइए सुहास सेठ, आपका भी स्वागत है। हमारे आभ्या भी यहाँ पर आए हैं। दापोली टीम एक धुरंधर है, लेकिन ये देखिए बहुत ही बढ़िया ये थ्रो था। लेकिन जहीर पटेल जी, एक जमाना था दापोली टीम का, मच्छिंद्र पाटिल सर की जिस टीम जो टॉप के ऊपर, लेकिन कुछ 1-2 साल से थोड़ी सी पीछे हैं। लेकिन मेरे हिसाब से जो 16 तारीख की जो नाइट होने वाली है वहां पर दापोली का होना बेहद जरूरी है, क्योंकि ऐसी जो पुरानी टीमें, क्योंकि यहाँ पर हमारे तलोजा वाले वही कर रहे हैं, मुबीन वही कर रहा है कि जो आकाश तारेकर, विश्वजीत भोटिया, ऐसे कई खिलाड़ी, रजत मुंडे, ऐसे खिलाड़ी इस श्रृंखला में तलोजा में खेलना बेहद जरूरी है, और उन्हें भी यहाँ पर सरसों से खेल रहे, तो वो नाइट जरूर वहां पर इन खिलाड़ियों को हम देखेंगे बेशक। अक्षय ठेठे की गेंद, लेकिन बहुत ही बेहतरीन गेंद जाएगी सीमा पार। यह आता हुआ तकदीर के बल्ले से, संदेश गोंदली के बल्ले से शानदार छक्का। का इंतजाम कीजिए तुरंत। ओ है आजर यहीं पर है, यही है वो। तो 6 के साथ स्कोर है 22, 22 रन, 22 रन, यानी कि देखा जाए तो जिस तरह से पहले ओवर में कहीं ना कहीं थोड़ा सा संयम बरकरार रखा था,
हो ये देखिए, ये थोड़ी सी लोअर फुल टॉस से वाइड एयर करने की कोशिश थी। फुल टॉस के साथ इस गेंद को लिया, गली पॉइंट से गेंद को निकालने की कोशिश, गेंद सीमा पार 4 रन संदेश के बल्ले से। छब्बीस रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर पहले ओवर में 9 आए थे, लेकिन इस ओवर में 5 गेंदों में तकरीबन 17 रन आए हैं। यानी कि अक्षय थेटे काफी महंगे साबित होते हुए नजर आ रहे हैं, काफी महंगे साबित होते हुए नजर आ रहे हैं। ओ ये देखिए, जड में फेंकी हुई गेंद थी है, फील्डर मौजूद है, 1 ही रन मिलेगी और इसी के साथ पहले 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। पावर सर्कल की पाबंदी अब हट चुकी है। स्कोर है 27 रन, यानी कि अभी भी 3 ओवर का महज खेल बचा हुआ है। चांदनी, लेकिन आसमान में ना चांद है ना चांदनी है, आसमान पूरी तरह से साफ सुथरा है, क्योंकि यहाँ पर सेट 11 की ये टूर्नामेंट है, जहां पर देखने के लिए तमाम दर्शक तो है ही, लेकिन ऊपर से भी यहाँ पर आशीर्वाद आ रहा है। सितारे सब जमीन पर है, आसमान में दिखने को नहीं मिल रहे, क्योंकि सितारे यहाँ पर केपीसी ग्राउंड में, सितारे सेट 11 ट्रॉफी में यहाँ पर जमीन के ऊपर है। तमाम यहाँ पर दर्शकों को यहाँ पर शुक्रिया अदा करते हैं, क्योंकि यहाँ से मच्छिंद्र पाटिल सर सेट 11 ट्रॉफी, ये तो ट्रेलर उन्होंने दिखाया है, लेकिन पिक्चर मुबीन पटेल का अभी भी बाकी है। मेरे दोस्त हारून पटेल का काफी बड़ा योगदान होने वाला है उस टूर्नामेंट में। वो घूम रहे, पूरी रात भर जाग रहे, पूरे मैदान का जायजा ले रहे, कहां पर कहा किस तरह से स्टॉल, सब कुछ इंतजाम होता हुआ, क्योंकि इस मर्तबा यस आप आगाज कीजिए, हमारे ऊपर मत ध्यान दीजिए, आप चलने दीजिए। हाँ, यहां पर यही होता है, क्योंकि दर्शक जो है वो तो इंतजार में रहते हैं, मैच चलता जाएगा, क्योंकि इमरान काडी भी जो जागता रहता है हमेशा, रोल खुश नहीं होता है, लेकिन पीछे देखे कितना सपोर्ट होता है उनका। चलिए अगले मैच के लिए तैयार रहना दोनों टीमों को। जहीर पटेल, काफी बड़ा मुकाबला है। एक तरफ सायरा 11 कानपोली, जिन्होंने काफी कम समय में काफी अच्छा इंफॉर्म वो टीम आई है, और उनका सामना होगा आरएमएस के जीवा 11 मुरबी टीम के खिलाफ एक बिग फाइट। हमारे वसीम भाई फैंस क्लब के आरसीसी पेट टीम के पैकर्स वसीम भाई, वो भी इस मैच को एंजॉय कर रहे हैं लाइव के माध्यम से। वसीम भाई आपका भी स्वागत है। आज वसीम भाई फैंस क्लब इंडिया आरसीसी पेट टीम, इस नाम से आरसीसी पेट टीम खेल रही है। चले जल्दबाजी कीजिए, ज्यादा वक्त हो रहा है। गेंदे की छानबीन, फील्डर रुक रहे, बल्लेबाज रुक रहे, तो इस मैच के लिए इतना वक्त जाएगा तो कैसा चलेगा मेरे दोस्त। वाइड गेंद, और उसमें ऐसे अतिरिक्त रन जाते हैं तो और यहाँ पर टाइम हो जाता है। सो यहाँ से ये 29 के ऊपर पहुंचता हुआ टोटल। तीसरा चल रहा है, गेंदबाज शुभम जाधव, ये गेंद तकदीर के लिए उठाकर खेलने की कोशिश, अंदरूनी हिस्सा गेंद जा रही है, लेग साइड में बिल्कुल खिलाड़ी मौजूद है, 1 ही रन मिलेगी और इस 1 रनों के साथ स्कोर 30 के ऊपर पहुंचता हुआ। 30 रन, थर्टी 30 रन, तीसरा ओवर चल रहा है। देखना है कितने टारगेट की तरफ पहुंचते हैं, क्योंकि आज की रात में तो बोनकोडे टीम ने तो काफी बेहतरीन टारगेट यहां पर बनाए। 114 रन हाई स्कोर इस टूर्नामेंट का उन्होंने बनाए हैं।
ओह, लॉफ्टेड इट, बिल्कुल गेंद स्क्वायर लेग के ऊपर से आता हुआ बेहतरीन दर्जेदार 6। क्या बात है। देखिए यहां से संदेश गोंदली फिर से एक बार यार है, लेकिन देखना इस वक्त डायरेक्ट हिट नहीं हो पाई। यदि होती तो कुछ तो हो सकता था, लेकिन लेग बाइज के तौर पे रन मिलेगी। इस 1 रनों के साथ स्कोर देखा जाए तो 37 रन 37। तीसरा ओवर चल रहा है, 4 गेंदों का खेल अब तक समाप्त हो चुका है इस ओवर का। अभी भी 2 गेंदे से सामने बल्लेबाज तकदीर पाटिल। 5 गेंदों में 9 रनों का योगदान अब तक तकदीर पाटिल ने दिया है अपने टीम के लिए। शुभम जादव फिर से एक बार 10-15 कदमों का रनअप यहां पर हम देख रहे हैं इस समय। उर्दू विकेट से इस गेंद को खेला और पिच बिल्कुल गेंद जड़ में, गेंद सीमा पर 6 रन। स्कोर कार्ड के ऊपर अभी भी इस ओवर की अंतिम गेंद 15 रन अब तक खर्च किए हैं इस गेंदबाज शुभम जादव ने। जहानमान कामोडे बनाम पेट, दोनों टीमों को भी तैयार रहना है। उसके पहले कानपोली बनाम मुरबी का मैच। कट करने की कोशिश, खिलाड़ी मौजूद, डायरेक्ट हिट नहीं, वहां पर 1 ही रन मिलेगी और इसी के साथ ओवर का समापन। 3 ओवर का खेल महज समाप्त हो चुका है। 3 ओवर के समाप्ति के बाद टोटल स्कोर है 44 रन 44। हेलो, यस, क्या बात है, याद आ रही है को किसकी पता नहीं, लेकिन देखिए इस वक्त 44 रन। बचिंदर पाटिल यहाँ पर सब कुछ खाना तो बहुत है, जो आपको चाहे वो मिल सकता है, लेकिन बाबू तंदूरी वाले नहीं है। वो शायद मेला वहां पर लगेगा मेरे हिसाब से। वो भी काफी फेमस रहते हैं नाइट टूर्नामेंट में। तंदूरी हो, कबाब हो, ऐसे कई स्टॉल लग जाएंगे उस टूर्नामेंट में। खाली आपको जेब भर कर आना है। यस, जिला ने तो यही पर ही है, शुरू से आते लास्ट तक रुकते। नहीं बिल्कुल, वो हारी है तो मुरबी के सपोर्ट में यहां पर आए, ऐसे कह रहे हो। हाँ, ये विकेट तो बल्लेबाज इस समय तकदीर के पारिकान, ठीक है। रन 44 रन। अक्षय थेटे को यह सफलता मिल चुकी है। पहले ओवर में उन्होंने 18 रन खर्च किए थे अपने पहले ओवर में जब आए थे, और दूसरे ओवर में तब काफी थोड़े से महंगे साबित हुए थे। उसे अक्षय थेटे का इस्तेमाल यहाँ पर किया गया है। नानकर टीम जब भी खेलती है तो इस खिलाड़ी का नाम आता है, लेकिन देखना है अच्छी टीम वाइल्ड कार्ड एंट्री इस टीम को मिली है, ताकि ये 12 साल बाद टूर्नामेंट हो रही है तो इस विभाग में जितनी भी टीमें थी सभी को मौका मिला इस टूर्नामेंट में खेलने के लिए, और सभी ने यहाँ पर मंशा जताई। इसीलिए तो बाहर की टीमों को ज्यादा मौके नहीं मिले, लेकिन जो 16 तारीख से टूर्नामेंट होने वाले हैं दोस्तों, वहां पर बिल्कुल भिवंडी हो, कल्याण जैसे कई विभाग से, नवी मुंबई ऐसे कई विभाग से टीमों को इस्तेमाल जरूर इस श्रृंखला में किया जाएगा। जिस टीम को यदि इस श्रृंखला में खेलना तो जल्द से जल्द हमसे संपर्क कीजिए। यदि एंट्री होने के बाद बिल्कुल आपको मौका नहीं मिलेगा, फिर 1 साल इंतजार करना पड़ेगा। तो यहां पर ये 4 रन मिले हैं।
काफी बेहतरीन चौवा आता हुआ 4 के साथ स्कोर है तकरीबन 48 रन। उसमें भी 40 टीमें खेलने वाली हैं। 2 लाख का इनाम है। मैन ऑफ द मैच के लिए बिल्कुल अच्छी किताबें मिलेगी और निश्चित तौर पे मैन ऑफ द सीरीज के लिए 2 व्हीलर बाइक, ऐसे कई इनामात राशि और कई सेलिब्रिटी उस टूर्नामेंट में भी देखने को मिल सकते हैं हमें। शुभम पाटिल इस समय क्या बात है, स्टैंडिंग पारी, आउटस्टैंडिंग, बहुत ही बेहतरीन अलोंग द कारपेट इस गेंद को खेला, लेकिन मिस फील्ड, खराब फील्डिंग, खराब फील्डिंग। विघ्नेश तनुजा नाइट की लेवल आले के मच्छिंद्र पाटिल सर, जहीर सर, क्योंकि ये तो खेलने के लिए हर एक चाहता है, क्योंकि यहां से आप कितने भी खेले लेकिन ये नहीं खेला तो आपने कुछ नहीं खेला, ये मेरा कहना है। यस, देखिए गिलानी और इमरान काड़ी काफी खुश है। हाँ, ओह क्या बात है, एक तुम्हारी तो एक हमारी, जबरदस्त है। इससे पहले चौवा लगाया था लेकिन इस मर्तबा क्लीन बोल्ड किया है शुभम पाटिल को। क्योंकि अब ये मेला तो जरूर लगेगा जहीर जी, क्योंकि इससे पहले टोटल 52 है, 2 विकेट गई हैं। तो मच्छिंद्र पाटिल से जहीर सर बिल्कुल आप भी बिल्कुल है, क्योंकि ये तो टूर्नामेंट हम तीनों ने ही निश्चित तौर पे की हमेशा। मेला ऐसा लगता था कि हाथ से बाप के हाथ से बेटा गुम हुआ करता था, ऐसे मेले कई कबाड़ ऐसे भी हुआ करते थे कि ऐसे अपने वॉलेट पॉकेट जेब से नीचे डालते थे, उसके ऊपर नाम भी लिखकर डालते थे और यहाँ आकर बताते कि हमारी वॉलेट गुम हो चुकी है। फिर कोई तो आएगा लेके आएगा, ये मिली है। ऐसे बहुत से किस्से हुए हैं, किसी के पैन कार्ड, आधार कार्ड, ऐसे कई चीजें गुम हुआ करती थी। कई 4 व्हीलर 2 व्हीलर की चाबियां भी गुम हुआ करती थी। बच्चों तो बहुत गुम होते थे उस समय। अभी वो मेले की शुरुआत हो गई है, सेट्टू ने यहाँ पर ऐलान कर दिया है। और ये देखिए यहां से एक ही रन मिलेगी 22 के तौर पे, स्कोर है तकरीबन 53 रन। लेकिन मच्छिंद्र पाटिल सर उस समय तो कई लोग खाने के लिए आते थे। हाँ, ये मैच जाने दो, वहां पर क्या है खाने के लिए, वही उसका आस्वाद लेते थे। लेकिन मिलेगा, मौका मिलेगा, वही फुटबॉल के बाजू में, पेट के ग्राउंड के बाजू में वो मैदान, वहां पर जहां से तलोजा वासी है चलकर भी आते हैं, छोटे छोटे बच्चे चलकर भी आते हैं, तो ये मजा आएगा मेरे हिसाब से। हाँ, नहीं नहीं, बिल्कुल जहीर पटेल, इस बात से हम तो आपकी सहमत बिल्कुल हैं, क्योंकि तलोजा वासियों का इतना प्यार है कि यहाँ पर कितने भी कमेंटर आए, लेकिन मच्छिंद्र पाटिल और संदीप पाटिल और जहीर पटेल, ये तीनों तो चाहिए चाहिए। ये प्यार आपका है, हम कुछ नहीं कहते, ये आपका प्यार है। सो 54 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर, यानी कि 4 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 56 रन, 2 विकेट का नुकसान जरूर हो चुका है। संदेश गोंदली मैदान के अंदर है, 12 में 26 का योगदान अब तक उन्होंने दिया है। चलिए इसके बाद RMS के जीवा 11 मुरबी बनाम सायरा 11 गावदेवी कानपोली टीम के कप्तान से अनुरोध है, दोनों टीमों के कप्तान से अनुरोध है कि चलिए चल कदमों के साथ आप प्रस्थान कीजिए स्टेज की तरफ, जहां पर टॉस किया जाएगा। और बिल्डर्स का भरोसा, फैसल रूफिंग सॉल्यूशन।
35 सालों की लेगेसी, हजारों सक्सेसफुल प्रोजेक्ट्स का ट्रस्ट। और याद रखिए, हमारा ब्रांड है फैसल शाइन। मौका तो मिलना चाहिए बाबा। यहाँ पर हर एक मौके की तलाश में है तलोजा नाइट के लिए। मौका मिलना चाहिए, मौका बड़ी बात होती है। मौके के ऊपर ही तो चौवा लगाया जाता है, छक्का लगाया जाता है, लेकिन यहाँ से आप देखना है कौन सी टीम इस मौके का 12 साल बाद कौन सी टीम चैंपियन बने का मौका पाएगी, ये भी बड़ा सवाल है। सेटू इलेवन ट्रॉफी कौन सी टीम जीतना चाहेगी। 54 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर अंतिम ओवर का खेल महज बचा हुआ है। गेंदबाजी के तौर पे प्रतीक जाधव फुल टॉस दिए, बिल्कुल जेड में आई गेंद, सीमा रेखा पार, ये आता हुआ शानदार संदेश गोंदली के बल्ले से 6। कैप्टन सुधीर पाटिल आ चुके हैं, स्वागत है सुधीर। लेकिन देखिए यहां से एक और बेहतरीन जबरदस्त संदेश गोंदली के बल्ले से आता हुआ बैक टू बैक ये दूसरा दर्जेदार 6। तो देखना यहां से इस समय स्कोर है 66 रन। मच्छिंद्र पाटिल सर, बिल्कुल क्या गाना बजाया था हमारे जीतू ने, मौसम की तरह अब तो बदल तो न जाओगे। तो ये प्रतीक जाधव थोड़े से महंगे साबित होते हुए हो। ये देखिए आप इस वक्त 3 गेंदों में 3 छक्के और इस टूर्नामेंट का 9वां बल्लेबाज बना है जिन्होंने ये बिल्कुल कारनामा किया है इस टूर्नामेंट में। चौदह गेंदों में 44 रनों की पारी खेली अब तक संदेश गोंदली ने। तो विकी ओमकार और सुधीर पाटिल, इसलिए मच्छिंद्र पाटिल टॉस में जुट जाइए आप। और ये देखिए एक और बेहतरीन, यानी कि अंतिम गेंदबाज प्रतीक जाधव पूरी तरह से महंगे साबित होते हुए नजर आ रहे हैं। 3 गेंदों में 3 छक्के और यहां से यह चौवा बीमर के लिए रेफर किया गया है। अगला मैच कानपोली बना मुरबी, लेकिन कानपोली में भी काफी बड़ा यह टूर्नामेंट इवेंट होने जा रहा है। 22 से लेकर 25 फरवरी में जो नाइट प्रतियोगिता होगी, जिसमें 12 बाइक और फेयर डिलीवरी यहाँ पर। हाँ, मोंटी पाटिल, जहीर पटेल आपको याद कर रहे हैं, हमारे सेट्टू पे आपको याद कर रहे हैं मोंटी पाटिल। आइए 48 के ऊपर खेल रहा है संदेश गोंदली, बात 76 रन 76। 2 गेंदे अभी भी बची है इस ओवर की प्रतीक जाधव की। ओ ये अच्छी गेंद थी, बहुत ही बढ़िया गेंद थी। अब यहां से अंतिम गेंद, ये पहले सत्र की क्या 2 रन बनाकर इस टूर्नामेंट की अवचित अर्धशतकीय खेली यहां पर पूरी करेगा बल्लेबाज यहां पर संदेश गोंदली। अवचित 50 रन से सिर्फ 2 रन दूर हैं। आज 2 अर्धशतक यहां पर लगे हैं, एक साहिल गायकर और दूसरे पार चंदने। लेकिन ये देखिए बल्लेबाज आउट, 48 के ऊपर पारी सिमट गई संदेश गोंदली की। 76 के ऊपर पहला यहां पर सत्र समाप्त हुआ। 77 का लक्ष्य है, अगले सत्र के लिए जुड़ जाएंगे कुणाल दाते सर। आइए, थैंक यू। बहुत बहुत शुक्रिया संदीप सर। चलेंगे दोस्तों, रुक करेंगे मैदान के ऊपर। इससे पहले टॉस की प्रक्रिया पूरी करना चाहेंगे।
आज के दौर का दूसरा मुकाबला एक तरफ पे मुरबी हमारे साथ ओमकार जुड़ चुके हैं जो मेरे दाहिने साइड में, और कानपोली सुजीत यहाँ पर सुधीर हमसे जुड़ चुके हैं। और टॉस की प्रक्रिया पूरी करके सोबान पटेल हमारे साथ है, उनके शुभ हाथों से टॉस करके फिलहाल टॉस की जानकारी देना चाहेंगे। ये है टेल ओमकार और ये है हेड, बल्लेबाज है। यस, कौन कॉल करेगा? यस, ओमकार। हेड इज कॉल फ्रॉम ओमकार एंड इट्स हेड। सोबान आपसे गुजारिश है आप तशरीफ लाइए। ओमकार टॉस जीता है, पहले क्या करना चाहोगे? गोलंदाजी। ओमकार, मुझे याद है कि इस श्रृंखला को जीतने के लिए एक बार आपने मन्नत भी मांगी थी, और जब मुरबी टीम चैंपियन होगी तो हम पैदल मुरबी जाएंगे, मन्नत मांगी थी, मुझे याद है। इतना बड़ा ये मेला है, 12 साल के दीदार के बाद फिर एक बार लंबा मेला लगा है, क्या कहोगे इस मेले के बारे में? कारण ही टुर्नामेंट अशी आहे का इथे खेळण्यासाठी सर्व संघ तळसतात आणि पहिलं तर आम्ही तलावासियांच्या हार्दिक स्वागत या करतोय, त्याने आम्हाला इथे खेळण्याची एंट्री दिली। ओमकार, वन क्विक क्वेश्चन, क्या शानदार मुकाबला देखने को मिलेगा इस मैदान के ऊपर, जो कि दोनों टीमें बड़ी टीमें खेल रही मैदान पर? कानपोली तर खूप चांगली टीम आहे, आम्ही चांगली फाईट देण्याचा प्रयत्न करू। ऑल द बेस्ट ओमकार। तो हमारे साथ सुधीर जुड़ना चाहेंगे। सुधीर, टॉस जीता है ओमकार ने, पहले फील्ड करने का फैसला, आपको बल्लेबाजी करनी है, क्या पूरी टीम देखने को मिलेगी इस मैदान पर आपकी जो हमेशा लाइनअप होती है? पूर्ण टीम आहे, सर्वजण खेळायचा प्रयत्न करते। सुधीर, क्या कहना चाहोगे? 12 साल के बाद फिर एक और मेला, क्या आप कभी श्रृंखला के चैंपियन बने तलोजा नाइट टूर्नामेंट के? नाही, 3 वर्ष खेळले पण आम्ही सेकंड राऊंडला झालेला आहे। क्या बात है, इस बार आपको शुभकामनाएं देते हैं। तो न्यूज फार्म सेंटर मुरबी टीम ने टॉस जीतकर पहले फील्ड करने का फैसला किया और बल्लेबाज के लिए मौका दिया कानपोली टीम को। बने रहना हमारे साथ, फिलहाल चलेंगे रुक करके मैदान पर, जहां पर आईपीएल कमेंटेटर कुणाल दत्ते हमसे रूबरू करना चाहेंगे। बहुत बहुत शुक्रिया। तो हमारे मोंटी, इनका भी यहाँ पर आगमन हो चुका है, स्वागत है मोंटी, वेलकम। तो मोंटी हमारे साथ जुड़ चुके हैं, टेनिस क्रिकेट में काफी बड़ा योगदान, और बतौर मेंटोर कई बार उनको देखा गया रायगढ़ प्रीमियर लीग की टूर्नामेंट में। स्वागत है मोंटी आपका भी श्रृंखला में, हम आपका इस्तेकबाल करना चाहेंगे। आइए ओवर टू कमेंट्री बॉक्स, कुणाल दत्ते सर। थँक्यू, धन्यवाद संदीप पाटील सर, धन्यवाद मच्छिंद्र पाटील सरांनी नुकता टॉस केलेला आहे, टॉस झालेला आहे पुढच्या मॅचचा। RMS के जीवा 11 मुरबी, मॉन्टी ते आलेले आहेत। मॉन्टी, आपलं सहर्ष स्वागत, दोस्तीतल्या दुनियेतला राजा माणूस, आणि त्यातल्या त्यात कानपोली हा संघ इन ऍक्शन असणार आहे नेक्स्ट मॅच मध्ये, पाहायला विसरू नका तोही सामना। सुयोग स्पोर्ट्स जीवदानी बामण डोंगरी आणि विरुद्ध सारा 11 नानकर। नानकरच्या समोर 77चं टार्गेट सेट करण्यात आलंय, आणि या 77च्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीवीर मैदानामध्ये येतील। अक्षय थेटे आणि त्याच्या बरोबरीने संकेत। कालच मला वाटतं अक्षय थेटेने एक बाईक जिंकलेली आहे त्याच्या आयुष्यातली। डोळे येते, खूप चांगली कामगिरी त्यांनी केली आहे, आणि ही संपूर्ण हायलाइट सध्या तुम्हाला पाहायला मिळते पहिल्या डावाची, जिथे संदेशच्या बॅटमधून, तकदीरच्या बॅटमधून सुरुवातीला पॉवर प्लेच्या दरम्यान खूप चांगल्या धावा आल्या। चांगलं क्रिकेट खेळत असताना नेहमीच बामण डोंगरीचा संघ आपल्याला पाहायला मिळालाय, एक चांगलं टार्गेट सेट केलंय। 77 संदेशचा तुफानी खेळ प्रेक्षकांनी अनुभवला, आणि लेफ्ट हँडेड बॅटर घातक असतात, संदेशकडे सगळे फटके आहेत। कडक बॅटिंग केली आहे, 48। पहिलं षटक इथे टाकलं जाईल, गोलंदाजीसाठी सज्ज। पहिल्या ओव्हर मध्ये जीत खोत बामण डोंगरी टीम कडून, आणि समोर आहे अक्षय थेटे, नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज संकेत दळवी। मॅच ऑन, चला 25 मिनिटांमध्ये संपूर्ण डाव संपला पाहिजे, लक्षात घ्या। कॅप्टन, पहिला बॉल, फुल टॉस होता, समोर मारलाय, बॉल चाललाय वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने, तिथे प्रयत्न सुरू होता आणि शेवटी बॉलने ओलांडली आहे बाउंड्रीची वेस, गोलंदाजाचा निघतोय फेस। पहिला बॉल चौकार। हॅलो, बघा की विशेष सूचना आहे,
जे खेळाडू कक्ष आहेत त्या खेळाडू कक्षामध्ये ज्या खुर्च्या आहेत प्रेक्षकांना विनंती आहे त्या खुर्च्या आपण खेळाडूंना बसण्यासाठी द्यायच्यात याची नोंद घ्या आणि नंतर आयोजक कमिटी येऊन नक्कीच तिथून त्या खुर्च्या उचलतील याची नोंद घ्या. आपण खेळाडूंसाठी त्या खुर्च्या द्या. ओ शॉर्ट बॉलचा वापर चढ विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. जीत खोतचा पेस चांगला आणि पेस झाल्यानंतर त्यातल्या त्यात हाईट चांगली मिळाली या बॉलवर. खेळपट्टीच्या डेप्थला हिट करण्याची क्षमता आहे या गोलंदाजाकडे. आणि विशेष म्हणजे बामणडोंगरी टीम म्हटल्यानंतर खेळाडूंचा खजिना आहे. भरपूर खेळाडू नेहमीच येत असतात. ऑलमोस्ट 16, 17, 18 खेळाडू सोबत असतात टीमच्या. पाठीराखे भरपूर मोठ्या संख्येने चांगली फॅन फॉलोविंग आहे. दुसऱ्या बाजूला नानकर संघ देखील तगडा संघ आहे. बाउन्सरचा वापर पंचांचा इशारा 1 फॉर दी ओव्हर. चढ चालला विकेट कीपरच्या हातात आणि बॅटिंग टीमने चॅलेंज केलंय व्हाईट बॉल साठी. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे. चला पंच लवकरात लवकर तुमचा डिसिजन येऊ द्या. अंपायर प्रवीण पवार. व्हाईट बॉल आहे त्याच्यामुळे रिव्ह्यू रिटेन. बॅटिंग टीमने जे चॅलेंज केलं होतं ते योग्य आहे. रिव्ह्यू रिटेन झालाय. व्हाईट बॉल आलाय. 1 फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग दिली जाईल जीत खोतला. परत एक वेळा तो तयार. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 5. हा बॉल बॅकफुटला जाऊन कट केलाय पॉइंटच्या डोक्यावरून. बॉल चाललाय सीमा रेषेलगत. पाहूया पंचांचा इशारा येतो. एक टप्पा घेत सीमा पार चौकार. 4 धावा येतात या चौकाराच्या मदतीने. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर पुढे जाते. धावा वाढलेल्या आहेत. धावा झाल्यात 9. 77च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. अक्षय थेटे जशी गोलंदाजी करतो तसा फलंदाजी देखील करतो हा खेळाडू. त्याच्यावर दारोमदार आहे. भिवंडीचा केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषक दोन्ही टीमने चांगलाच गाजवलाय. मग बामणडोंगरी असो किंवा नानकरचा संघ असो दोन्ही एकमेकांच्या विरोधात नेहमीच चांगलं क्रिकेट खेळत आलेत. परत एक वेळा समोर उडवलाय बॉल. टायमिंग प्रॉपर आहे. 2 फिल्डर धावतायत. बॉल चाललाय सीमा रेषेलगत. परत डिसिजन येईल. बॉल सीमा पार. 6 धावा मिळतील. षटकार. चांगली बॅटिंग. खतरनाक बॅटिंग. पॉवर प्ले फोडत असताना अक्षय थेटे पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हर्ड. त्याच्यामुळे आता सगळे खेळाडू जात आहेत जीत खोतकडे. समजून सांगण्याचा प्रयत्न असेल नक्की कारण लेंथ मध्ये परिवर्तन करावं लागेल. एक चांगला गोलंदाज आहे जीत खोत. टीमची धावसंख्या 15 विदाउट लॉस. इलाका जरी तुमचा असेल धमाका आम्ही करू हेही सांगतात भिवंडीकर. नानकर नाद करायचा नाही या टीमचा. दिवस रात्र क्रिकेट सातत्याने खेळत आहेत. मी कारिवलीला कॉमेंट्री मध्ये होतो तिथे देखील हा संघ खेळत होता. डोहल्यामध्ये देखील हा संघ खेळत होता. मागच्या 2-4 रात्रीमध्ये सातत्याने क्रिकेट हा खेळणारा संघ आहे. बामणडोंगरी काही कमी नाहीये. ओहो वेगवान बॉल. पंचाकडे परत एक वेळा ती मागणी होते. बाउन्सर आहे का हे पाहिलं जाईल आणि स्वतः आता बॅटरने सांगितलंय रिव्ह्यू आम्ही घेणार. मगाचा रिटेन होता म्हणून ते वापरू शकतात आणि त्यांनी आता रिव्ह्यू घेतलाय. आता 1 फॉर दी ओव्हर मगाशी वॉर्निंग दिली आहे त्याच्यामुळे आता चेक केला जाईल हा नो बॉल आहे का. येस 1 फॉर दी ओव्हर मगाशी वॉर्निंग दिली होती त्या बाउन्सरला कारण व्हाईट बॉल होता डोक्यावरून गेला होता. नो बॉल आहे. रिव्ह्यू रिटेन कारण याच्या अगोदर बाउन्सर देण्यात आला होता. 1 फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग देण्यात आली होती. त्याच्यामुळे आता फ्री हिट असणार आहे. पुढचा बॉल जीत खोतने 2 बाउन्सर टाकलेत या ओव्हरच्या दरम्यान त्याचमुळे चूक झाली आहे. ओव्हर पिच बॉल. आता त्याच्याकडे बॉलच नाहीये कारण बाउन्सर टाकून झालाय. बॉल सीमा पार. बॉटम हँडचा वापर आणि लॉंग ऑफला षटकार. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 22. काय फलंदाजी आहे अक्षय थेटे. अक्षरशः लखतर वेशीला टांगतोय. गोलंदाजाची तुफानी फटकेबाजी. सध्या टीम सुयोग स्पोर्ट्स युद्धानी बामणडोंगरीच्या विरुद्ध खेळत असताना अक्षय थेटे. धावा झाल्यात 22.
परत एक वेळा खाली बसला आणि बॉलला पाठवलंय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळतील. चौकार, पहिलं षटक. पॉवर प्लेचं संपलंय. धावा झालेल्या आहेत पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. आतापर्यंत 26. सारा इलेव्हन नांदकर या टीमच्या खात्यामध्ये 2 ओव्हर मध्ये पहिल्या डावामध्ये 27 होते. इथे तर पहिल्याच ओव्हर मध्ये 26 झाल्यात. सुरुवात अशी केली, त्याच्यानंतर शॉर्ट बॉलचा वापर केला, त्याच्यानंतर कटर हा सोडून दिला आणि मग पॉइंटला अपरकट स्लॉट मध्ये पडला तर समोर उडवला. लॉंग ऑफला हा देखील बॉल समोर, बॉटरमॅनचा वापर, षटकार आणि हा शेवटचा बॉल जिथे मागचा पाय वाकवला. इम्प्रोवायझिंग फटका, 4 धावा अशी फटकेबाजी. 26 धावांचं पहिलं षटक जीत खोतचं. चला बामणडोंगरी जास्त वेळ घेऊ नका, फास्ट क्रिकेट खेळत राही, नम्र विनंती. फास्ट क्रिकेट झालं पाहिजे. 26 रन झालेले आहेत. बामणडोंगरी संघ कमबॅक करेल का हा प्रश्न आहे. हा संघ तगडा संघ आहे. तेजस मात्रेचं नेतृत्व आहे. सातत्याने क्रिकेट खेळत आलाय, सराव चांगला केलाय. परंतु जोपर्यंत अक्षय थेटे मैदानामध्ये हा सामना नांदकरचा आहे, त्याची विकेट घ्यावी लागेल. विकेट आल्या तर दबाव बनवू शकतात बामणडोंगरीचा संघ. आणि बामणडोंगरी टीमकडे गोलंदाज चांगले आहेत. पहिले षटक जरी महागडं ठरलं असेल, सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी सज्ज होतोय कल्पेश, एक्सपिरियन्स मॅन. आदित्य आणि ओमकार आज दिसत नाहीये बामणडोंगरी टीमकडे, त्यामुळे लगेच दुसऱ्या ओव्हर मध्ये अनुभव वापरलाय. तेजसने बॉल दिलाय हातामध्ये. गोलंदाज कल्पेशच्या समोर फलंदाजीसाठी सज्ज होतोय संकेत. मागच्या ओव्हर मध्ये एकही बॉल खेळलेला नाहीये संकेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला फक्त बॅटिंग पाहत होता अक्षय थेटेची तो. आणि या ओव्हरच्या सुरुवातीला पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे. आता परत अक्षय थेटे स्ट्रायकर एंडला. टीमची धावसंख्या 27. 27 50 करायचे आहेत अजूनही. अर्धशतक करायचंय अजूनही धावांचं, कारण 77चं टार्गेट चेस करण्यासाठी उतरलाय संघ सारा इलेव्हन नांदकर. इथूनच दिला जाईल डिसिजन. यस, टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. गोलंदाजावर आक्षेप आहे. चला सामना सुरू ठेवा. पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे. दुसरा बॉल. कल्पेश गोलंदाजीसाठी सज्ज. समोर फलंदाज अक्षय थेटे सज्ज होतोय फलंदाजीसाठी. फुल टॉस होता, बरोबर पॉइंटला मारलाय. बॉल सीमारेषा पलीकडे येईल. 4 धावांसाठी चौकार. खतरनाक बॅटिंग अक्षय थेटेची. जिथे जागा मिळेल, जिथे विट मिळेल, तिथे तिथे त्याच्या बॅटमधून क्रिकेटचे कलात्मक फटके आलेत. मागच्या ओव्हर मध्ये देखील चांगला खेळला. याही ओव्हर मध्ये त्याच्या बॅटमधून धावा आलेल्या आहेत. आतापर्यंत स्कोर बोर्ड 31. आणि बॅटिंग मध्ये त्याने सिंगल रन तर घेतलेलीच नाहीये. 4-0-4 6-6-4-4 असं विश्लेषण राहिले त्याचं बॅटिंगचं. हुकार बॅटिंग. पायातला बॉल होता, हलक्या हाताने ढकललाय. बॅक टू द बॉलर, डॉट बॉल. आणि इथे कल्पेशने देखील कमबॅक केलंय. कमी गतीने बॉल टाकला, फ्लाइट दिली, समोर टाकला, सन्मान दिला. फ्लाइट देत असताना कल्पेश ठाकूर. रिव्हर्स स्वीप, हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धावा मिळतील चौकार. 4 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 35. हीच तर खासियत आहे अक्षय थेटेची. माहिती आहे मागच्या बॉलवर फ्लाइट दिली होती, आता देखील देईल म्हणून तयार होता रिव्हर्स स्वीप साठी. इथे माइंड गेम, डोक्याचा खेळ सुरू आहे. गोलंदाजाच्या डोक्या बरोबर खेळताना दिसतोय सध्या तरी अक्षय थेटे. पाहता पाहता 32 वर पोहोचला अक्षय थेटे. 10 बॉल मध्ये 32 धावांची खेळी, 320 चा स्ट्राईक रेट. इज ऑन फायर नाव. खतरनाक बॅटिंग. धावा झालेल्या आहेत 35 पैकी 32 धावा त्याच्या आहेत. फुल टॉस होता, समोर मारलाय. परत एक वेळा चांगली फिल्डिंग कल्पेशची पाहायला मिळते. फॉलो थ्रू मध्ये डॉट बॉल. या ओव्हर मध्ये 9 धावा आल्यात. कमबॅक तर केलंय सध्या तरी मी म्हणेन ना कल्पेशने. शेवटचा बॉल आता शिल्लक असेल या ओव्हरचा. लास्ट बॉल अक्षय थेटे समोर. आणखीन एक चांगल्या टप्प्यावर अपील आहे. अपील उचलून धरली आहे पंचांनी आणि फलंदाजाला बाद घोषित करण्यात आलेला आहे. आउट इथे घोषित करण्यात आलेला आहे. जावं लागेल अक्षयला डगआउट मध्ये, कारण इथे तुम्हाला DRS नाहीये. इथे अंपायर डिसिजन विल बी फायनल. डू नॉट आर्ग्युमेंट विथ अंपायर. मगाशी ज्या वेळेला तुम्ही रिव्ह्यू मागितले त्यावेळेला देण्यात आले, परंतु LBW साठी कुठलाच रिव्ह्यू नाहीये. तो तुम्हाला मान्य करावा लागेल. सरळ जावं लागेल डगआउट मध्ये. पंचांचा निर्णय फायनल आहे. चला अंपायर से
कोणत्याही प्रकारचा वादविवाद करू नये. अंपायर डिसिजन फुल अँड फायनल डिसिजन आहे. चला आपण आक्षेप घेऊ शकत नाहीये. इंटरनॅशनलला देखील तुम्ही पाहत असता. चला सामना लगेच सुरू करून घ्यायचा आहे. चला बाबाडोगरी टीम तुम्ही फिल्डिंग लावून घ्या. आता निर्णय आलाय त्याच्यावर आर्ग्युमेंट करू नका ही नम्र विनंती. फलंदाज अक्षय जावं लागेल डगआउट मध्ये आउट दिलाय. चला भाई चले अक्षय. चला चला अंपायर डिसिजन फायनल डिसिजन सगळ्याकडेच तुम्ही चर्चा करू शकत नाहीये. प्रेक्षक सामना पाहतात. खेळाडू वृत्ती खेळाडूने दाखवायचे. चला बाहेर या. आउट झालेत बाहेर या. चला 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 ते अंपायर डिसिजन आहे. इंटरनॅशनलला पण पाहतो ना आपण. तुम्हीच खेळाडू वृत्ती दाखवा मित्रा. आउट इथे घोषित करण्यात आलाय. अक्षय थेटे फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज अक्षय कोळी मैदानामध्ये जाईल. टीमची धावसंख्या 35. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. ओव्हर नंबर 3 मध्ये परत एक वेळा एक्सपिरियन्स मॅन भानुदास मात्रे त्याच्याकडे देखील मोठा अनुभव आहे. परंतु सध्या तरी मी म्हणेन कमबॅक करण्याची संधी निर्माण करून दिली आहे कल्पेश ठाकूरने या मॅच मध्ये विकेट घेऊन. अक्षयची पहिला बॉल टर्न अँड बीट सरळ गेला बॉल विकेट कीपरच्या हातात. डॉट बॉल चांगला लेग ब्रेक चांगला फिरलाय बॉल भानुदासचा. अँगल चांगला केलाय. राऊंड विकेट टाकतोय. चांगली कामगिरी करत असताना पहिला डॉट बॉल आलाय. मॅच मध्ये हळूहळू येतोय बामणडोंगरीचा संघ. हा बॉल हवेत आहे. विकेट कीपर धावतायत. प्रयत्न सुरू आहे आणि इथे झेल घेण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये यश आलेलं आहे. एका हातात झेल टिपलाय. फलंदाज बाद होतोय. व्हॉट अ कॅच. काय झेल टिपलाय संदेश या खेळाडूने. विकेट कीपर होता धावत सुटला. त्याच्यानंतर एका हाताने स्ट्रेच केलं पूर्ण बॉडीला आणि हा झेल टिपत असताना फलंदाजाला बाद केलाय. अप्रतिम झेल. फलंदाज बाद होतोय. संकेत दळवी बॅक टू द पॅव्हिलियन. मोठी विकेट. एक फलंदाज पहिले बाद झाला अक्षय. आता संकेत गेलाय. 1 ब्रिंग्स 2 म्हणजेच काय मॅच मध्ये कमबॅक बामणडोंगरी टीमचं. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये जाईल. फलंदाजीसाठी राजकोणकर. धाबा झाल्यात 35. 35 77चं टार्गेट आहे. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. तिसरं षटक सध्या प्रगती पथावर आहे. सारा 11 नानकर या टीमवर आता परत एक वेळा दबाव बिल्ड केलाय. प्रेशर बिल्ड होत आहे. त्याचं कारण आहे बॅक टू बॅक 2 विकेट आल्यात. मागच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर विकेट. या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर विकेट. भानुदास एक्सपिरियन्स इज द गुड टीचर. अनुभव अध्यापकाचं काम करतं. क्षेत्र कोणतंही निवडा आणि त्याच्यामध्ये सध्या तरी वरचढ आहे भानुदास. परत एक वेळा समोर मारलाय. फटका अपील करतोय भानुदास ऑब्स्ट्रक्टिंग द फील्डची. परंतु बॉल समोर लागला आणि बॅटर धावण्याच्या पोझिशन मध्ये. त्याच्यामुळे अपील देखील फेटाळली जाईल. राईट डिसिजन फ्रॉम अंपायर. आणखीन एक डॉट बॉल भानुदासचा इथे पाहायला मिळतोय. सलग 3 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये तुफानी खेळ. त्याच्यानंतर शांतता आणि आता परत एक वेळा कमबॅक. हे पहा बॅटर स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतोय. बॉल हवेत आहे. पुलोय आणि इथे देखील जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी गुल. षटकार. 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 41. मॅच मध्ये आता परत एक वेळा शिरकाव करत असताना टीम सारा 11 नानकर. भानुदासने चूक केली. हा ट्रॅकर होता आणि भरपूर शॉर्ट बॉल त्याच्यावर तुटून पडले. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 बॉल मध्ये 36 धावांची गरज आहे. 14 चेंडू 36 धावा. 41 धावा झाल्यात फलकावर. तिसरं षटक भानुदास. जीत कोचचं पहिलं षटक 26 होतं. परत बीट केलंय. फुटवर्क नाहीये म्हणूनच भानुदास मागच्या बॉलवर स्वतःवर थोडासा नाराज आहे. या बॉलवर चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी कमबॅक केलंय. 13 बॉल 36 धावा. हे समीकरण या मॅच मध्ये 36 करायचे 13 मध्ये. आणखीन एक धमाका. हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरून आणा. 6 धावा मिळतील. 30 करायचे आहेत आता नांतर टीमला. येणाऱ्या 12 बॉल मध्ये 12 गेंदे 30 रन. कडक सामना. काय सामना इथे रंगत असताना तुम्ही पाहता शेटू 11 ट्रॉफी 2026. अप्रतिम असं आयोजन शेटू बाय फैसल बाय ताबिश बाय सफवान इरबाज अँड सलमान अँड साद यांनी भरपूर मेहनत घेतली आहे या स्पर्धेसाठी आणि ही स्पर्धा तुमच्या भेटीला आणली आहे केपीसी इनामपुरीच्या ग्राउंडवर.
जिथे स्पर्धा आणि या स्पर्धेची चर्चा सातत्याने होते. आता या मॅचची कहाणी आहे 12 बॉल मध्ये 30 धावा करायचे. 30 फ्रॉम 12. 12 गेंदे 30 रन. हा सामना कमालीचा रंगताना दिसतोय. दोन फलंदाज मैदानामध्ये आहेत. राज कोणकर ने ते 2 षटकार मारलेत. हे मागचं षटक आणि राज कोणकरची फलंदाजी दाखवली जाते. चांगली फलंदाजी राज कोणकरची. 12 बॉल 30 धावा करायचे त्या मॅच मध्ये. आता गोलंदाजीमध्ये परिवर्तन. ज्या कल्पेशने मागचं षटक चांगलं टाकलं होतं त्या कल्पेशने 9 धावा खर्च केल्या होत्या. अक्षय थेटेची विकेट घेतली होती तोच कल्पेश परत एक वेळा गोलंदाजीसाठी. चला थोडासा फास्ट खेळा टीम बामणडोंगरी. 12 बॉल 30 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी राहायचंय. डगआउट जवळ या. टीम कानपोली अँड मुरबी. कल्पेश तयार. पहिला बॉल उडवलाय. टायमिंग पाहावं लागेल. फिल्डर आहे. फ्री होम डिलिव्हरी. फलंदाज बाद. विकेट आली आहे. अक्षय कोळी गोल्डन डकचा शिकार. 11 बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. राज कोणकरला स्ट्राईक द्यावी लागेल कारण राजच्या बॅट मधून आलेत धावा. 2 षटकार त्याने मारलेत परंतु परत एक वेळा मोमेंटम शिफ्ट होत आहे बामणडोंगरी टीमच्या बाजूने. मागच्या ओव्हर मध्ये काही फटके आले, मोठे फटके आले परंतु परत एक वेळा कमबॅक करत असताना या मॅच मध्ये नानकरच्या विरुद्ध टीम बामणडोंगरी. व्हॉट अ मॅच. काय सामना इथे रंगताना दिसतोय. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 बॉल मध्ये 30 धावा करायच्यात नानकर टीमला. बामणडोंगरी टीमच्या विरुद्ध जिंकण्यासाठी राज कोणकरने 12 धावा केल्यात. अक्षय आउट झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय मनीष थेटे फलंदाजीसाठी. अजूनही सामना जिवंत आहे. 11 बॉल मध्ये 5 षटकार मारायचे आहेत. राज कोणकर मनीषला तेच सांगतोय स्ट्राईक देत राहा. सिंगल डबल चालू ठेव. मोठे फटके मध्ये येतील. कमबॅक होईल परंतु कल्पेशने कमबॅक चांगलं केलंय. कल्पेशने चांगली गोलंदाजी केली आहे. चांगलं क्रिकेट खेळलाय. भरपूर वर्षाचा अनुभव आहे. भानुदास असेल कल्पेश असेल यांच्याकडे. जीत खोतचं महागडं षटक पडलं परंतु त्याच्यानंतर चांगलं कमबॅक टीम बामणडोंगरीचं राहिलंय. या मॅचच्या दरम्यान तयार कल्पेश. गोलंदाजीसाठी मनीष सध्या आलाय फलंदाजीसाठी. खोल टप्प्याचा बॉल होता. 1 धाव इथे मिळताना दिसेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसतोय का? नाही. एक सिंगल इथे मिळताना दिसते. केपीसी नामपुरी ट्रॉफी मध्ये राहुल गोंधळे माझ्याबरोबर कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऍज अ 12th मॅन होता. आज तो मैदानामध्ये खेळताना दिसतोय. आनंद होतोय. त्यावेळेला मी बोललो होतो की या खेळाडूला नक्की चान्स मिळेल. ज्या वेळेला संधी मिळेल त्यावेळेला त्या संधीचं सोनं करा. आज तो मैदानामध्ये. पाहूया पहिला विजय मिळवताना दिसेल का या शेटो 11 ट्रॉफी मध्ये टीम बामणडोंगरी. आणि त्या टीम मध्ये आपल्याला सध्या दिसतोय राहुल. ही महत्वाची गोष्ट आहे कारण वेळ प्रत्येकाची बदलते. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही हे अंगद पाटीललाही माहिती. अंगद पाटील आपलं सहर्ष स्वागत. वेलकम. ओव्हर पिच बॉल समोर मारलाय. बॉल चाललाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. राज कोणकर आला. परत एक धमाका षटकार. ही खासियत आहे राजची. म्हणून तर राज मगाशी आल्या बोलला मनीषला की स्ट्राईक दे. सिंगल डबल घेत राहू. मॅच मध्ये येत राहू. आणि आता संघ परत एक वेळा कमबॅक करतोय. 9 चेंडू 23 धाव्यांची गरज आहे. व्हॉट अ मॅच. काय सामना इथे रंगत असताना. हाय व्होल्टेज ड्रामा. कधी विकेट पडतात, कधी कमबॅक होते, कधी षटकार येतात. राजसाठी खोलवर टप्प्याचा बॉल होता. बॉल चाललाय गली रिजन मध्ये. फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग कॅप्टन तेजस्वी. तोपर्यंत एक सिंगल. या सिंगलच्या मदतीने आता 8 बॉल शिल्लक आहेत. 8 बॉल मध्ये धावा करायचे 22. 22 फ्रॉम 8. हा सामना अंतिम टप्प्यामध्ये. दोन्ही संघ ताकदीने एकमेकांच्या विरोधात खेळतात. मी मगाशीच म्हटलं होतं केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषक भिवंडीमध्ये खेळण्याचा दोन्ही टीमला मोठा अनुभव आहे. खोलवर टप्प्याचा बॉल होता. ड्राईव्ह केलाय. डॉट बॉल. आता परत कमबॅक होईल डॉट बॉलने. आणि त्याचमुळे राज कोणकर सांगेल मनीषला मोठा फटका ट्राय कर या शेवटच्या बॉलवर. आणि तेच इथे सांगत असताना 7 बॉल 22 धाव्यांची गरज आहे. 2 तरी आल्या पाहिजे. हा प्रयत्न असेल आणि मारला फटका हवेत. प्रयत्न केलेला नाहीये. एकही धाव घेतलेली नाहीये कारण राज कोणकरला पाहिजे स्ट्राईक. म्हणजेच काय 6 बॉल 22 धावांची गरज आहे. आता या मॅच मध्ये नानकर टीमच्या समोर टार्गेट 6 चेंडू 22 धावा.
6 बॉल मध्ये 22 धावांची गरज आहे. काय सामना इथे रंगलाय. अक्षय थेटेची सुरुवात चांगली, तो LBW झाला. त्याच्यानंतर राज कोणकर मैदानामध्ये आला, त्याच्या बॅटमधून धावा आलेल्या आहेत, तो कुठेतरी संघाला सावरतोय आणि त्यामुळे हा सामना अजूनही जिवंत आहे. या मॅच मध्ये 6 बॉल आहेत, 6 बॉल मध्ये 22 धावांची गरज आहे. कंपल्सरी टार्गेट चेस नाईटची स्पर्धा आहे. शेट्टू 11 ट्रॉफी 2026 तुम्ही अनुभवताय. नेक्स्ट मॅच मध्ये चला टीम मुरबी आणि कानपुली आपापल्या डगआउट जवळ तुम्हाला जायचंय. लगेचच मैदानामध्ये उतरा ही नम्र विनंती, कारण वेळेच्या मर्यादा आहेत. 11 वाजत आलेले आहेत. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय, बॉल डीप मध्ये आहे. एक धाव इथे मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जाईल का? दुसरी धाव धोक्याची आहे का हे पाहावं लागेल. रनिंग बिटवीन द विकेट, नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर आउट. तिथेही पाहिलं जाईल. स्ट्रायकर एंडला पहा पहिले आणि मग नॉन स्ट्रायकर एंडला तर फलंदाज बाद आहे. स्ट्रायकर एंडला राज कोणकर याची विकेट पाहिली जाईल. रनआउटच्या स्वरूपात आहे का हा प्रश्न निर्माण झालाय. लगेच टीव्ही एम्पायरची मदत घेण्यात आली आहे. थोड्याच वेळात तो डिसिजन आपल्या समोर येईल. कारण 22 करायच्या होत्या, 2 धावा घेण्याचा प्रयत्न झालाय. स्ट्राईकला आउट नाहीये. नॉन स्ट्रायकिंग एंडला अंपायर आउट दिलाय. हा, नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर आउट आहे, म्हणजे धाव मिळताना दिसेल 1. स्ट्रायकिंग एंडला परत पाहायला मिळेल राज कोणकर. 21 करायचे आहेत आता 5 बॉल मध्ये, 5 चेंडू 21 धावा. हे समीकरण आता या मॅच मध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडचे दृश्य दाखवलंय. स्ट्रायकिंग एंडला नॉट आउटचा निर्णय आलाय, त्याच्यामुळे 1 धाव कंप्लीट. धीरज जाधव न्यू बॅटर मैदानामध्ये फलंदाजीसाठी. 5 बॉल मध्ये 21 धावा करायच्या. 21 फ्रॉम 5. परत एक वेळा कमबॅक केलं या मॅच मध्ये सुयोग स्पोर्ट्स जीवदानी बामणडोंगरी या टीमने. ओ राज कोणकरचा फटका हवेत आहे, डीप मध्ये फिल्डर आहे कव्हर्सला. व्हाट अ शॉट. बॉल सीमा पार. 6 धावा मिळतील. षटकार. राज सांगतोय पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. नाव त्याचं राज आहे. कहाणी लिहिल काय विजयाची हे पाहायचं या मॅच मध्ये. काय फटका सजवलाय. 4 बॉल 15 धावांची गरज आहे आता या मॅच मध्ये. कहाणी में ट्विस्ट, पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. राजची फलंदाजी खूपच चांगली ते पाहायला मिळाली आतापर्यंत. त्याच्या बॅट मधून 4 बॉल मध्ये 15 धावांची गरज आहे. मॅच ऑन. राज तुफानी फलंदाजी करताना इथे पाहायला मिळतोय. 4 बॉल आणि अजूनही 15 धावा. दबाव आता नक्कीच गोलंदाजावर असेल. परत उचललाय बॉल सीमारेषा पलीकडे. आणखीन एक धमाका. नियोजन आधी दाखवायचं नसतं, वेळ आल्यावर गाजवायचं असतं, हेच इथे सांगतोय राज. आणखीन एक मोठा षटकार. 3 बॉल 9 धावांची गरज आता या मॅच मध्ये. काय कमबॅक केलाय राज कोणकरने. राज कोणकर मैं नाही तो कौन बे, हेच इथे सांगत असताना राज कोणकर मैदानामध्ये गेला. त्याने सांगितलं, काही खेळाडूंना सांगितलं की सिंगल डबल चालू ठेवा. मनीषला सांगितलं, आता धीरजला सांगितलं आणि आता त्याच्या बॅट मधून धावा येत आहेत. कॉन्फिडन्स सगळ्यात महत्वाचं आहे. शेवटच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर त्याने धाव घेतली नव्हती, स्ट्राईक ठेवली आणि एअर स्ट्राईक केली आहे. 22 धावा करायच्या होत्या. पहिल्या बॉलवर 1 आली, 21 राहिल्या, षटकार आला, 15 राहिल्या, षटकार आला, 9 राहिल्यात आणि आता या मॅचची कहाणी आहे 3 बॉल 9 धावा. काय फलंदाजी होती. याचे फटके उचलून मारलेत राज कोणकरने. 3 चेंडू 9 धावा, बॅक टू बॅक 2 षटकार मारलेत. गोलंदाज देश मात्रे. सलग 2 बॉलवर 2 षटकार आलेले आहेत. बामणडोंगरी संघाला थोडस बॅकफुटला ढकललंय, त्याचमुळे एक जो खेळाडू आहे तो समोर सेट केलाय. सिली कव्हर पॉइंट स्वतः कॅप्टन तेजस. 3 बॉल 9 धावांची गरज. राज कोणकर फुल टॉस मिस केलाय, मागे चाललाय बॉल. राजने रन घेतलेली नाहीये, परंतु पंच सांगतायत आपला निर्णय आहे पंचांचा. पंचांनी सांगितलंय DRS द्वारे नो बॉल चेक करा हाईटचा. बीमर चेक केला जाईल. या मॅच मध्ये परत एक वेळा ट्विस्ट येतोय का हे पाहिलं जाईल. 3 बॉल 9 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये काय सामना रंगलाय. एकटा लढलाय अक्षय थेटे नंतर राज कोणकर. राजचं नाव राज आणि सध्या तरी या मॅच वर राज करतोय, परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. तो सामना फिनिश करेल का. बॉल शिल्लक आहेत आता 3 बॉल मध्ये 9.
आणि हा बॉल चेक केला जातोय म्हणून 3 बॉल म्हटलंय. पाहूया शेवटी रिझल्ट काय येतोय, कारण धाव तर त्याने घेतलेली नाहीये. स्ट्रायकिंग एंडला राजच असेल. टीव्ही अंपायरची मदत, बीमर बॉल चेक केला जातोय. चांगला सामना, कडक सामना या मॅच मध्ये सध्या तरी कहाणी प्रत्येक वेळेला बदलली आहे, प्रत्येक बॉल गणिक बदलली आहे. फेअर डिलिव्हरी, 2 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे आता या मॅच मध्ये. फेअर डिलिव्हरी म्हटल्यानंतर इथे धाव देखील घेण्यात आलेली नाहीये. राज कोणकरने म्हणजे तोच आता स्ट्रायकिंग एंडला राहील. बॉल शिल्लक आहेत मैदानामध्ये आता 2 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे. व्हॉट अ मॅच. राज कोणकर, या बॉलवर धावा पाहिजे, एकतर 4 पाहिजे किंवा षटकार पाहिजे तर ते सामन्यामध्ये राहतील, कारण कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे स्पर्धेचा. लक्षात घ्या, धावा कराव्या लागतील, कंपल्सरी काढाव्या लागतील. राज कोणकरचा फटका हवेत आहे. फिल्डर आहे, झेल टिपला जाईल आणि फलंदाज राज कोणकरचा खेळ संपलाय. काय बॅटिंग केली आहे राज कोणकरने. अक्षय थेटे आउट झाल्यानंतर सामन्याचे सूत्र सांभाळलेत आपल्या खांद्यावर इथे योग्यरित्या, परंतु बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या खेळाडूसाठी. ठीक आहे, सामना मात्र रोमांचक झाला. या खेळाडूने मन जिंकलेली आहेत, सामना कोणीही जिंको. वेल प्लेड राज कोणकर. 1 बॉल 9 धावांची गरज आहे. 11 बॉल मध्ये 32 धावांची खेळी केली राज कोणकरने. लास्ट बॉल आता या डावातला, या सामन्यातला. बामणडोंगरी संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. आज काही खेळाडू नाहीयेत बामणडोंगरीमध्ये, गोलंदाज नाहीयेत, परंतु चांगली कामगिरी झाली या मॅच मध्ये हे म्हणायला हरकत नाहीये. 1 बॉल 9 धावांची गरज या मॅच मध्ये कल्पेशने आणि त्याचबरोबर भानुदासने चांगली कामगिरी केली आहे. शेवटच्या बॉलवर इथे धाव मिळणार नाही. 8 धावेने हा सामना जिंकलाय. टीम सुयोग स्पोर्ट्स जीवदानी बामणडोंगरीने अभिनंदन आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल संदेशाला, ज्याने 17 बॉल मध्ये 48 धावांची खेळी केली. संदेश ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. आणि जशी सामन्याला सुरुवात होईल पुढच्या मॅचची कहाणी आता तुमच्या समोर आम्ही घेऊन येणार आहोत. सायरा 11 गावदेवी कानपोली आणि त्यांच्या विरोधात जीवा 11 मुरबी RMSK. पाहायला विसरू नका सामना. कॉमेंट्री बॉक्स मध्ये परत एक वेळा रायगडची धगधगती तोफ मच्छिंद्र पाटील सर यांचा आवाज तुम्ही ऐकाल कॉमेंट्री बॉक्स मधून. धन्यवाद. यस, तर हसीम जवाद पटेल यांच्या शुभास्ते आपण सामनावीराचा पुरस्कार आपण इथे देणार आहोत. हसीम और फरहान, हसीम जवाद पटेल